बघा विद्यार्थी. तर आज आपण फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्समधील पहिला चॅप्टर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेस हा चालू करतो. ठीक आहे. तर फंडामेंटल ऑफ पॉवर इलेक्ट्रॉनिक्स चा पहिला चॅप्टर चालू करण्याच्या आधी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला म्हटले की बेसिक कन्सेप्ट तुम्हाला झालेले आहेत की पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर काय असतो. तर पी टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये मेनली जर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर त्यामध्ये होल्स ॲज अ मेजॉरिटी कॅरियर्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स ॲज अ मायनॉरिटी कॅरियर्स असतात. तर होल्स हे पॉझिटिव्हली चार्ज असतात कारण तिथं ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ॲड केलेली असते. त्यामुळे तिथं इलेक्ट्रॉनची गरज असते. ती इलेक्ट्रॉनची गरज असते म्हणून होल्स काय असतात पॉझिटिव्हली चार्ज असतात. त्याला आपण पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर म्हणतो. दुसरा टाईपचा सेमी कंडक्टर असतो तो म्हणजे एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर. तर एन टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये मेजॉरिटी कॅरियर्स हे इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते निगेटिव्हली चार्ज असतात. त्याचे मायनॉरिटी कॅरियर्स होल्स असतात. तर हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात हे निगेटिव्हली चार्ज का असतात? कारण एन टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये आपण पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ॲड करतो. प्युअर सेमी कंडक्टरमध्ये ज्यावेळी एखादी इम्प्युरिटी ॲड करतो त्यावेळी काय होत असतं तर एकतर एन टाईप ऑफ किंवा पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर तयार होतो. मग तुम्ही ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी ॲड केली तर पी टाईप ऑफ सेमी कंडक्टर तयार होतो. जर तुम्ही पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी ॲड केली तर एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर होतं. तर एन टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये कसं होत असतं पेंटाव्हॅलेंट याचा अर्थ त्याच्या जे काय आउटर शेल असतात त्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतात. मग त्या 5 इलेक्ट्रॉन्समधले जे काय 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते शेअरिंगला जातात. मग एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहतो. तो जो काय एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन राहतो तो ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळं तो म्हणजे तो निगेटिव्हली चार्ज असतो. का निगेटिव्हली चार्ज असतो? कारण तो कुठंतरी ॲज अ फ्री असतो. त्यामुळे तो निगेटिव्हली चार्ज असतो. पी टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये कसं असतात पी टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये जे काही ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असतात त्या ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीमध्ये जे काय त्याचे आउटर शेल आहे त्या आउटर शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात आणि ज्यावेळी तो प्युअर सेमी कंडक्टरमध्ये त्याचे बॉन्ड शेअर करतो त्यावेळी एक बॉन्ड राहतो. का तर प्युअर सेमी कंडक्टर किंवा जो काय तुमचं प्युअर मटेरियल असतं त्याच्या आउटर शेलमध्ये 4 असतात आणि पी टाईप ऑफ सेमी कंडक्टरमध्ये जी काय आपण इम्प्युरिटी ॲड करतो त्यामध्ये आउटर शेलमध्ये 3 असतात. 4चं शेअरिंग 4 बरोबर व्हायला पाहिजे ते 4चं 3 बरोबर शेअरिंग होतं. एका ठिकाणी शेअरिंग राहतं. ते जे काय राहतं त्याला आपण होल्स म्हणतो आणि त्यामुळं तिथे एका इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यामुळे तिथं आपण जो काय होल तयार होतो त्या होलला आपण पॉझिटिव्ह चार्जेस देतो. का तर तिथं एका होलची आपल्याला आवश्यकता असते. सो हे जे काय आहे हे आहे सेमी कंडक्टरचं बेसिक. त्यानंतर तुम्हाला डायोडचं वर्किंग माहीत असतं की डायोड काय असतो. डायोडचा अर्थ असतो 2 टर्मिनल असणारा डिव्हाइस. एक असतं ॲनोड टर्मिनल, एक असतं कॅथोड टर्मिनल. पी आणि एन टाईप ऑफ सेमी कंडक्टर सँडविच करून तुमचा जो काय डायोड असतो तो डायोड तयार केलेला असतो. ठीक आहे. ह्या जे काय बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या ऑलरेडी आपण बघितलेले आहेत की जो काय तुमचा डायोड असतो तो 2 मोडमध्ये वर्क होतो. एक असतो फॉरवर्ड बायस, एक असतो रिव्हर्स बायस. सो ह्या ज्या काय कन्सेप्ट आहेत ह्या आपण बघितलेल्या आहेत. फक्त जो काही नॉर्मल डायोड आहे नॉर्मल पी एन जंक्शन डायोड आणि पॉवर जो काय डायोड आहे ह्यामध्ये फरक आहे की आपण काल म्हणलं की पॉवर हँडलिंग कपॅसिटी जी काय असते ती पॉवर हँडलिंग कपॅसिटी हे जे काय पॉवर डिव्हायसेस आहेत ह्या पॉवर डिव्हायसेसमध्ये ती पॉवर हँडलिंग कपॅसिटी वाढते. मग ती जी काय पॉवर हँडलिंग कपॅसिटी वाढवायची असते ती मेनली कशामुळं वाचते तर इथं तुम्ही बघू शकता की एक इपिडॅक्सिल लेअर आहे त्यालाच आपण ड्रिफ्ट रिजन म्हणतो. ठीक आहे. हा जे काय तुम्ही बघताय तर हे पॉवर डायोडचं तुम्हाला इथं कन्स्ट्रक्शन आहे त्याचा सिम्बॉल आहे त्याची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि त्याचे मोड पण आहेत. एका स्लाईडमध्ये तुम्हाला पूर्णपणे पॉवर डायोडबद्दल माहिती होऊन जाईल. तर आता हे जे काही इपिटॅक्सियल जो काही लेअर आहे तो इपिटॅक्सियल हा जो काय तुमचा इपिटॅक्सियल लेअर आहे त्याला ड्रिफ्ट रिजन म्हणतात. हा ड्रिफ्ट रिजन काय आहे तर एन मायनस म्हणजेच काय आहे की लाईटली डोप्ड एन टाईप ऑफ लेअर आहे. पॉवर डायोड आता डायोडमध्ये किती लेअर असतात तर पॉवर डायोडमध्ये 2 लेअर असतात. एक असतो पी टाईपचा, एक असतो एन टाईपचा. आता ह्या पॉवर डायोडमध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये त्यांनी
काय ॲड केलेलं आहे, एक्स्ट्रा काय ॲड झालेलं आहे, तर जो काही तुमचा एन मायनस लेयर आहे तो एन मायनस लेयर ॲड झाला आहे. म्हणजे लाईटली डोप्ड एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर तिथं काय केलं आहे, जादा ॲड केलं आहे. तर त्याच्यामुळं जे काही तुमची पॉवर हँडलिंग कपॅसिटी असते लाईटली डोप्ड एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमुळं, त्यामुळे तुमची पॉवर हँडलिंग कपॅसिटी वाढते. आता पी प्लसचा अर्थ काय असतो की हेवीली डोप्ड, याचा अर्थ डोपिंगचं प्रमाण कसं असतं, जास्त असतं. ठीक आहे. तर डायोड म्हणजे दोन तुमच्या लेअर असतात, एक असते पी टाईप ऑफ आणि एक असते काय तुमची एन टाईप ऑफ. सो ही तुमची झाली पी टाईपचा लेअर झाला, हा तुमचा एन टाईपचा लेअर झाला. आणि ह्या दोघांमध्ये काय केलेलं असतं, एन मायनस लेअर एक्स्ट्रा ॲड केलेला असतो. का तर पॉवर हँडलिंग कपॅसिटी तुमची वाढायसाठी तो काय केलेला असतो, तुमचा एक लेअर ॲड केला असतो, त्यालाच आपण ड्रिफ्ट रिजन म्हणतो. हा जो काय आहे ॲनोड आणि कॅथोड लिहिलेला, हा त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. ॲनोड आणि कॅथोड दोन टर्मिनल असतात. ॲनोड पॉझिटिव्ह कन्सिडर केला जातो, कॅथोडला निगेटिव्ह कन्सिडर केला जातो. सो हा आहे याचा सिम्बॉल. आणि हा जर तुम्ही कन्सिडर केला तर हा ॲक्च्युअलमध्ये तुमचा डायोड कसा दिसत असतो, त्याचा ॲक्च्युअल तो कसा दिसतो ते ह्यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर पॉवर डायोडचं वर्किंग जर कन्सिडर केलं तर पॉवर डायोडचं आणि जे काय तुमचा नॉर्मल डायोड आहे ह्या दोघांचं वर्किंग कसं असतं, तर दोघांचं वर्किंग हे सेम असतं. सेम असतं याचा अर्थ काय, तर जो काय तुमचा डायोड आहे मग तो पॉवर डायोड असेल किंवा पी एन जंक्शन डायोड असेल तो दोन मोडमध्ये वर्क करतो. एक असतं फॉरवर्ड बायस मोड आणि एक असतं रिव्हर्स बायस मोड. सो त्यातला पहिला मोड बघूया की फॉरवर्ड बायस मोड. तर फॉरवर्ड बायस मोडमध्ये कसं असतं, जो काही तुमचा ॲनोड असतो तो ॲनोड पॉझिटिव्हली किंवा पॉझिटिव्ह टर्मिनलला बॅटरीच्या कनेक्ट केलेला असतो. आणि हा जो काही तुमचा कॅथोड असतो तो कॅथोड बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला असतो. सो फॉरवर्ड बायस मोडमध्ये ॲनोड टर्मिनल बॅटरीच्या पॉझिटिव्हला जोडलेलं असतं, कॅथोड टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलं असतं. मग काय होतं, तर बघा ज्यावेळी तुम्ही ॲनोडला पॉझिटिव्ह सप्लाय देताय त्यावेळी काय होतं, पी टाईप ऑफ सेमीकंडक्टर हा कुठं आहे, ॲनोड का आहे. ठीक आहे. तर पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये जे काय होल्स आहेत ते कशा असतात, तर पॉझिटिव्हली चार्ज असतात. मग हे पॉझिटिव्ह चार्ज तुमचे होल्स आणि इथं जो काय तुमचा सप्लाय दिला आहे तो पण सप्लाय कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. मग हे पॉझिटिव्ह पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमधले होल्स पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह काय होतात, एकमेकांना रिपल्शन होतात. आणि त्यामुळं काय होतं, हे जे काय तुमच्या पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमधले जे काय होल्स आहेत ते कुठं जातात, तर इकडं खाली एन टाईपकडं जातात. आणि मग हे झालं पी टाईप साईडचं. एन साईडला काय आहे, एन प्लस साईडला काय आहे की कॅथोडला निगेटिव्ह दिले. तर हे झालं कॅथोड साईडला निगेटिव्ह टर्मिनल किंवा बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल जोडले. आणि एन प्लस म्हणजे तुमचा जो काय एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर आहे त्यात काय आहेत, तर त्यात आहेत तुमचे इलेक्ट्रॉन्स. सो अगेन इलेक्ट्रॉन्स कसे असतात, तर इलेक्ट्रॉन्स पण निगेटिव्हली चार्ज असतात. सो तिथं पण काय होतं, रिपल्शन होतं. इकडचे इलेक्ट्रॉन्स काय होतात, तिकडं एन टाईपकडे जातात म्हणजे ड्रिफ्ट रिजनकडे जातात. आता काय होतं मग, तर वरून आलेले होल्स आणि खालून आलेले इलेक्ट्रॉन्स हे दोघं रिकंबाईन होतात. आणि त्या रिकॉम्बिनेशनमुळे काय होतो, तर ॲनोडकडनं कॅथोडकडं तुमचा काय होतो, करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. आता ह्यात अनेक सिनेरो आहे की ड्रिफ्ट रिजनमध्ये पण एन मायनस आहे. सो एन प्लसमधले इलेक्ट्रॉन्स एन मायनसमधले इलेक्ट्रॉन्स ह्या सगळ्यांचं इलेक्ट्रॉन्सचं रिकॉम्बिनेशन कोणाबरोबर होतं, पी टाईपमधनं आलेल्या होल्समुळे. सो काय होतं, पॉवर इथं तुमची इन्क्रीज होते. का तर एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स ते पण काय होतात, रिकंबाईन होतात. सो त्यामुळे काय होतं, तुमचं पॉवर हँडलिंग कपॅसिटी वाढते. म्हणजेच तुमचं करंट जो काय असतो तो करंट काय होतो, इन्क्रीज होतो. ठीक आहे. हा झाला फॉरवर्ड बायस मोड. तर निगेटिव्ह म्हणजेच रिव्हर्स बायस मोडमध्ये कसं असतं, हा जो काही तुमचा ॲनोड आहे तो ॲनोड असतो निगेटिव्ह टर्मिनल बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. आणि कॅथोड बॅटरीच्या काय केलेलं असतं, पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असतो. सो त्यामुळे काय होतं बघा, आता काय होणार, ॲनोडला जोडलेला आहे बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि पी टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये काय आहेत, तिथं होल्स आहेत. होल्स कसे आहेत, पॉझिटिव्हली चार्ज आहेत. सो हे जे काय होल्स आहेत ते काय होतात, ॲनोडकडं ॲट्रॅक्ट होतात. का तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह ॲट्रॅक्ट होत असतं. त्याचप्रमाणे कॅथोड पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडले असल्यामुळं एन टाईप ऑफ सेमीकंडक्टरमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत जे की पॉझिटिव्हली चार्ज आहेत,
सॉरी निगेटिव्हली चार्ज आहेत ते कुणाकडे अट्रॅक्ट होतात, तर ते अट्रॅक्ट होतात कॅथोडकडे. सो काय होतात, होल्स वर अट्रॅक्ट होतात आणि इलेक्ट्रॉन्स खाली अट्रॅक्ट होतात. सो त्यामुळे काय होतं, इथं जी काही तुमची इथं विड्थ असते ती विड्थ जे काय जंक्शन असते त्या जंक्शनची विड्थ इन्क्रीज होते. सो त्यामुळं ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होत, सो ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होत नाही. तर इथं काय होतं, रिव्हर्स बायस मोडला वर पॉझिटिव्ह चार्ज होल्स अट्रॅक्ट होतात, खाली निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात. सो जो काय रिव्हर्स बायसला असतं ते मॅक्सिमम व्होल्टेज तुमचं काय केलं जातं, ब्लॉक केलं जातं, कारण ॲनोडकडनं कॅथोडकडं करंटच फ्लो होत नाही. ठीक आहे. सो असा असतो तुमचा रिव्हर्स बायस. सो रिव्हर्स बायसमध्ये कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होत नसतो. फॉरवर्ड बायसमध्ये मात्र ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होतं. ठीक आहे. तर त्याची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स इथं मेन्शन केलेली आहे. व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स याचा अर्थ ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज एखाद्या इनपुट डिव्हाइसला ज्यावेळी तुम्ही व्होल्टेज अप्लाय करताय त्यावेळी त्याच्या आउटपुट साईडला मिळणारा करंट, ह्या दोघांचं जे काही प्रेझेंटेशन असतं त्याला आपण व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. सो 2 रिजनमध्ये तुमचा जो काय डायोड आहे तो डायोड वर्क करतो. एक असतो फॉरवर्ड बायस मोड आणि एक असतो रिव्हर्स बायस मोड. सो फॉरवर्ड बायस मोडमध्ये कसं होतं बघा, तर फॉरवर्ड कंडक्शन होतं. ठीक आहे. तर इनिशियली काय झाले की इथंपर्यंत तुमचा करंट फ्लो झालेला दाखवत नाही. का दाखवत नाही आहे, कारण ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो व्हायला सुरुवात झालेली नसते, कारण जंक्शन क्रॉस करून तुमचे होल्स इलेक्ट्रॉन्सकडं आलेले नसतात. त्यामुळे तिथं करंट 0 असतो. ज्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह व्होल्टेज इथं ॲनोड टर्मिनलला वाढवताय त्यावेळी होल्स जंक्शन क्रॉस करून एन टाईपकडं म्हणजे कॅथोडकडे येतात. त्यावेळी रिकॉम्बिनेशन होतं, त्यामुळे करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. सो तो ग्रॅज्युअल जो काही इन्क्रीज झाला आहे हा तो कधी झाला आहे, ज्यावेळी ॲनोडकडचे होल्स कॅथोडकडे येऊन रिकॉम्बिनेशन होऊन करंट फ्लो व्हायला सुरुवात होतो. आणि हा जो काय पॉईंट आहे ह्याला आपण नी पॉईंट म्हणतो, नी व्होल्टेज म्हणजे जोपर्यंत तुम्ही इनपुटला 0.7 तर पॉवर डायोड जर कन्सिडर केला तर जोपर्यंत तुम्ही 1 व्होल्ट एवढं ॲनोड टू कॅथोड व्होल्टेज अप्लाय करत नाही तोपर्यंत तुमचा ॲनोडकडनं कॅथोडकडं करंट फ्लो होत नसतो. आणि ज्यावेळी तुम्ही 1 व्होल्टच्या वर व्होल्टेज वाढवत जाता त्यावेळी तुमचा करंट काय होतो, इन्क्रीज होत जातो. सो ही झाली तुमची फॉरवर्ड कंडक्शनची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स. तर रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, तर बघा रिव्हर्स बायसमध्ये ज्यावेळी तुम्ही ॲनोडला निगेटिव्ह देता, ॲनोडला निगेटिव्ह आणि कॅथोडला पॉझिटिव्ह देतात, त्यावेळी होल्स इकडे अट्रॅक्ट होतात, इलेक्ट्रॉन्स इकडे अट्रॅक्ट होतात. त्यावेळी काय होतो, करंट फ्लो होत नसतो. सो तिथं काय आहे, करंट फ्लो झालेलं नाही. बट एका सर्टन पॉईंट नंतर काय झाले, ब्रेकडाऊन झाले. हे ब्रेकडाऊन काय असतं, जर समजा तुम्ही जास्त निगेटिव्ह पोलॅरिटी वाढवली, याचा अर्थ काय, जास्त जर व्होल्टेज तुम्ही वाढवत गेला तर एका सर्टन पॉईंट नंतर काय होतं, कोलिजन होतं. म्हणजे त्याला आपण एकतर झिनर ब्रेकडाऊन म्हणतो किंवा ॲव्हलॅन्सचे ब्रेकडाऊन म्हणतो. जर तुम्ही जास्त निगेटिव्ह व्होल्टेज वाढवा लागलात तर काय होत असतं, तर जे काय होल्स असतात किंवा जे काय इलेक्ट्रॉन्स असतात ते एकमेकाला धडकायला सुरुवात होते. का धडकायला सुरुवात होते, कारण तुम्ही व्होल्टेज वाढवताय. सो एका सर्टन पॉईंटला काय होतं, एक इलेक्ट्रॉन जातो दुसऱ्याला धडकतो, तो दुसरा जातो तिसऱ्याला धडकतो, अशी चेन रिॲक्शन होते. त्यामुळं सडनली करंट वाढतो. सो जो काय तुमचा सडनली करंट वाढला आहे तो म्हणजे तुमचा रिव्हर्स ब्रेकडाऊनचा करंट असतो. ठीक आहे. त्यामुळं ॲनोड आणि कॅथोडमधलं जे काय व्होल्टेज असतं ते रिव्हर्स बायसमध्ये वाढवायचं नसतं, नाहीतर काय होतं, मग तुमचं ब्रेकडाऊन करंट तुमचा वाढतो. ठीक आहे. सो असा असतो तुमचा पॉवर डायोड. सो नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे पॉवर ट्रान्झिस्टर. ठीक आहे. तर पॉवर ट्रान्झिस्टर किंवा ट्रान्झिस्टरला काय म्हणतो आपण, ट्रान्सफर रजिस्टर. सो एका टाईपचा रजिस्टर तो एका टाईपचा रजिस्टर दुसऱ्या टाईपमध्ये कन्वर्ट करायचं काम कुणाचं असतं, ट्रान्झिस्टर असतं. ट्रान्झिस्टर जर तुम्ही स्प्लिट केलं तर त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफर रजिस्टर. जे डिव्हाइस रजिस्टर ट्रान्सफर करतं, लोचं आहे किंवा हायचं लो, त्याला आपण ट्रान्झिस्टर म्हणतो. तर पॉवर ट्रान्झिस्टर का म्हणायचं, कारण
पॉवर ट्रान्झिस्टरमध्ये नॉर्मल ट्रान्झिस्टरपेक्षा एक लेअर एक्स्ट्रा ॲड होते कलेक्टर ड्रिफ्ट रिजन. का? तर पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी. सो त्यासाठी आपण त्याला काय म्हणतो, पॉवर ट्रान्झिस्टर. सो द ट्रान्झिस्टर विच इज युज्ड फॉर कंट्रोलिंग लार्ज व्होल्टेज अँड लार्ज करंट, त्याला आपण काय म्हणतो, पॉवर ट्रान्झिस्टर म्हणतो. ठीक आहे. किंवा त्याला आपण बायपोलार ट्रान्झिस्टर म्हणतो. बायपोलार याचा अर्थ बोथ होल्स आणि इलेक्ट्रॉन्समुळे ज्याचा ज्या डिव्हाइसचा करंट फ्लो होत असतो त्याला आपण बायपोलार म्हणत असतो. ठीक आहे. तर जर तुम्ही नॉर्मल ट्रान्झिस्टरचं कन्स्ट्रक्शन बघितलं आणि पॉवर ट्रान्झिस्टरचं बघितलं तर आता हे जे काही इथं आपण स्लाईडमध्ये एक्सप्लेन केले तर तो NPN टाईपचा ट्रान्झिस्टर आहे. इमिटरला N आहे. ठीक आहे. मध्ये बेसला P आहे आणि लास्टला काय आहे इथं N. सो हा कुठल्या टाईपचा ट्रान्झिस्टर आहे, NPN ट्रान्झिस्टर आहे. ॲडिशनल त्यात फक्त काय झालेलं आहे, कलेक्टर ड्रिफ्ट रिजन ॲड झालेला आहे. ठीक आहे. तर डोपिंग जर बघितलं तर डोपिंग इमिटर साईडला जास्त असतं. त्यानंतर पीमध्ये मॉडरेट आहे, म्हणजे त्यात प्लस पण लिहिलेलं नाही मायनस पण लिहिलेलं आहे. सो नॉर्मली हा डोपडा आहे आणि N-. सो इमिटरपेक्षा कलेक्टर किंवा जे काय तुमचा गेट नाही तर तुमचा कलेक्टर आहे. ठीक आहे. तर कलेक्टर आहे. सो कलेक्टर साईडचं जे काय तुमचं हे असतं डोपिंग असतं ते थोडंसं कमी असतं. सो बेसिकली पॉवर ट्रान्झिस्टरचे परत 2 टाईप असतात. एक असतो NPN ट्रान्झिस्टर आणि एक असतो PNP ट्रान्झिस्टर. ठीक आहे. पहिला जो बघतोय आपण तो NPN ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे. दुसरा जो काय बघतो तो आपण PNP ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल आहे. आता तुम्हाला ट्रान्झिस्टरचं वर्किंग माहीतच आहे की जोपर्यंत आपण बेसला करंट अप्लाय करत नाही तोपर्यंत ट्रान्झिस्टर तुमचा काय वर्क होत नसतो असं बेसिकली म्हणतात. तर हा जो काय तुमचा ट्रान्झिस्टर आहे किंवा हा जो काय आपला पॉवर BJT आहे तो मोस्टली 3 मोडमध्ये वर्क करत असतो. आणि साधा जो काय ट्रान्झिस्टर आहे तो पण 3 मोडलाच वर्क करत असतो. एक असतो कट ऑफ मोड, एक असतो ॲक्टिव्ह मोड आणि एक असतो सॅच्युरेशन मोड. तर पॉवर ट्रान्झिस्टर जो काय तो बेसिकली स्विचिंगसाठी वापरतात किंवा ॲम्प्लिफिकेशनसाठी वापरतात. सो ज्यावेळी तुमचा पॉवर BJT किंवा नॉर्मल BJT ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून वापरायचा असतो त्यावेळी तो ॲक्टिव्ह मोडला वापरायचा असतो. ठीक आहे. तर ॲक्टिव्ह मोडमध्ये काय होत असतं, जसं तुम्ही बेसचा करंट वाढवाल तसा तुमचा जो काय तुमचा व्होल्टेज असतं, ठीक आहे, आउटपुटचं व्होल्टेज असतं आणि आउटपुटचा करंट असतो म्हणजे IC आणि जो काही VC असतो तो वाढत असतो. आणि तो कुणावर डिपेंड असतो तर तो बेसवर डिपेंड असतो. जसा तुम्ही बेस करंट वाढवाल तसा तुमचा व्होल्टेज आणि करंट वाढवत असतो. सो करंटचं ॲम्प्लिफिकेशन होतं. दिलेल्या इनपुट करंटपेक्षा मिळणारा आउटपुट करंट जास्त असतो ड्यू टू बेस करंट. सो त्यामुळं ॲक्टिव्ह मोडमध्ये तुमचा ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून वापरला जातो. ठीक आहे. तर त्याचा आपण एक मोड बघू. सो कट ऑफ मोडमध्ये कसं असतं बघा. तर कट ऑफ मोडमध्ये बेसिकली जो काय तुमचा इमिटर असतो तो इमिटर पॉझिटिव्ह असतो आणि जो काय तुमचा कलेक्टर असतो तर कलेक्टर ही पॉझिटिव्ह असतो विथ रिस्पेक्ट टू बेस. म्हणजे असं तुम्ही कन्सिडर करू शकता की इमिटर आणि जो काय हा तुमचा कलेक्टर आहे हे कलेक्टर दोघंही कसे आहेत तर रिव्हर्स बायस आहे. ठीक आहे. म्हणजे इमिटर साईड आणि कलेक्टर साईड हे आहे कलेक्टर साईड हे दोन्ही कसे आहेत रिव्हर्स बायस आहेत. का तर त्याला आपण पॉझिटिव्हली हे केलेलं आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे. सो ह्या मोडमध्ये काय होतं तर इथं बघा की हा कट ऑफ मोडला का जातो, N टाईप ऑफ सेमीकंडक्टरमध्ये कशा असतात इलेक्ट्रॉन्स असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. इथं पण अगेन काय झालं कलेक्टर साईडला पण N टाईप ऑफ सेमीकंडक्टर आहे. सो इथं पण तुमचे निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आहेत आणि आपण काय करतो कलेक्टर साईडला पण पॉझिटिव्ह देतो आणि इमिटर साईडला पॉझिटिव्ह देतो. सो इथले इलेक्ट्रॉन्स इकडे इमिटरकडे अट्रॅक्ट होतात आणि कलेक्टर साईडचे इलेक्ट्रॉन्स म्हणजे N टाईप ऑफ सेमीकंडक्टर जो आहे कलेक्टर साईडला तिथले इलेक्ट्रॉन्स खाली कलेक्टरकडे अट्रॅक्ट होतात. सो दोन्ही इकडं पण अट्रॅक्शन झालं आणि इकडं पण अट्रॅक्शन झालं. सो इमिटरकडनं कलेक्टरकडं करंट फ्लो होत नाही. का तर इमिटरकडं इलेक्ट्रॉन्स आणि कलेक्टरकडे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात
त्यामुळं काय होतं, ड्रिफ्ट रिजनकडं कॉम्बिनेशन होत नाही त्यामुळे करंट फ्लो होतं. सो काय होतं तिथं, तुमचा करंट फ्लो होत नाही, त्याला आपण कट ऑफ मोड म्हणतो. म्हणजे ट्रान्झिस्टर तुमचा कसा असतो, ऑफ मोडला असतो. ठीक आहे. सेकंड जो काय तुमचा मोड आहे तो सेकंड मोड तुम्ही म्हणू शकता तर ॲक्टिव्ह रिजन. तर ॲक्टिव्ह रिजनमध्ये काय असतं सांगतो तुम्हाला. तर ॲक्टिव्ह रिजनमध्ये इमिटर तुमचा हा तुमचा निगेटिव्ह असतो आणि जो काही तुमचा कलेक्टर असतो तो कलेक्टर कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. आता काय होतं बघा, इमिटरमध्ये काय आहेत, इमिटर साईडला इलेक्ट्रॉन्स आहेत. सो निगेटिव्ह टर्मिनल इथं जोडल्यामुळं आणि इमिटर काय करत असतो, इलेक्ट्रॉन इमिट करायचं काम करतो. तर इमिटर कसा इमिट करतो, तर ज्यावेळी इथं बॅटरीला निगेटिव्ह टर्मिनल येईल तेव्हा काय होणार, इथले एनमधले निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आणि इथलं बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल दोघांचं काय होतं, रिपल्शन होतं. त्यामुळे इलेक्ट्रॉन्स काय होतात, इकडं येतात. ठीक आहे. आता इथं काय झालं बघा, एन प्लस आहेत म्हणजे इथं काय आहेत, इथले जे काही इलेक्ट्रॉन्स असणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय होणार, निगेटिव्हली चार्ज असणार. आणि इकडं काय आहे, तर आपण इकडं पॉझिटिव्ह चार्ज दिला आहे कलेक्टरला, त्यामुळे काय होतात, हे इलेक्ट्रॉन्स इकडं ॲट्रॅक्ट होतात. म्हणजे इकडून एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर म्हणजे इमिटर साईडनं आलेले इलेक्ट्रॉन्स आणि इकडे अट्रॅक्ट झालेले इलेक्ट्रॉन्स, या दोघांमुळे काय होतो, करंट फ्लो होतो. प्लस हा बेस कसा असतो, हा बेस पण तुमचा काय असतो, इलेक्ट्रॉन्स तुमचे इंजेक्ट करत असतो. त्यामुळे इथं रिकॉम्बिनेशनमुळं अनेक करंट फ्लो होत असतो, तो तुमचा IB असतो. टोटल जर तुम्हाला कलेक्टर करंट पाहिजे असेल तर टोटल कलेक्टर करंट इज अ सम ऑफ इमिटर करंट म्हणजे इमिटर साईडनं आलेलं करंट प्लस बेस करंट. सो टोटल आउटपुट करंट काय असणार आहे, इमिटर करंट प्लस बेस करंट. आणि हा जो काय मोड असतो ह्याला आपण काय म्हणतो, ठीक आहे सर. तर असा असतो तुमचा ॲक्टिव्ह मोड, की ज्या मोडमध्ये तुमचा ट्रान्झिस्टर ॲज अ ॲम्प्लिफायर म्हणून ॲक्ट होतो. आता तिसरा जो काय मोड आहे तो तिसरा मोड आहे सॅच्युरेशन मोड. तर सॅच्युरेशन मोडमध्ये कसं असतं, बोथ इमिटर आणि हा जो काय तुमचा कलेक्टर आहे हे दोघं पण कसे असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. ठीक आहे. तर ते निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे काय होतं की हा जो काय तुमचा ट्रान्झिस्टर असतो तो ट्रान्झिस्टर ॲज काय म्हणू शकता तुम्ही, ऑन मोडला जातो. किंवा सॅच्युरेशन मोडमध्ये कसं होतं, हा आयडियली क्लोज्ड स्विच होतो असं म्हणतो की आपण, हा क्लोज्ड स्विचला जातो. तर क्लोज्ड स्विचला काय होत असतं, जसं तुम्ही देणारं इनपुट व्होल्टेज वाढवाल तसं तुमचा करंट वाढत असतो. क्लोज्ड स्विच झालं आहे म्हणजे जेवढं तुम्ही इनपुटला देणार तेवढाच तो आउटपुटला देणार, बरोबर. तर सॅच्युरेशन रिजनमध्ये कसं असतं, तर बेसला डिपेंड नसतं. जसं तुम्ही डायरेक्ट इनपुट व्होल्टेज वाढवाल तर डायरेक्ट तुमचा आउटपुट करंट कसा होत असतो, इन्क्रीज होत असतो. आता हा जो काही तुमचा सॅच्युरेशन मोड आहे, या सॅच्युरेशन मोडचे परत दोन टाईप पडतात. एक असतो कॅज्युअल सॅच्युरेशन रिजन आणि किंवा कॅज्युअल सॅच्युरेशन मोड आणि दुसरा असतं हार्ड सॅच्युरेशन. आता मी काय म्हणतो की सॅच्युरेशन रिजनमध्ये जसं तुम्ही व्होल्टेज वाढवाल तसा करंट वाढवत असतो. सो क्वाझी सॅच्युरेशनला सॉफ्ट सॅच्युरेशन म्हणतात. एका सर्टन लेवलमध्ये व्होल्टेज वाढला की त्या प्रमाणात त्याचा करंट वाढतो, त्याला आपण क्वाझी सॅच्युरेशन म्हणतो. बट बियॉन्ड द लिमिट जर तुम्ही व्होल्टेज वाढवायला लागला तर करंट पण त्याच प्रमाणात वाढतो, त्याला आपण हार्ड सॅच्युरेशन म्हणतो. ठीक आहे. हे तुम्हाला कुठं कळेल तर नेक्स्ट आपण बनणार VI कॅरेक्टरिस्टिक्स. तर VI कॅरेक्टरिस्टिक्समध्ये तुम्हाला सगळेच रिजन कळतील की कट ऑफ मोड कुठला आहे, परत तुमचा जो काय तुमचा ॲक्टिव्ह रिजन कुठला आहे आणि सॅच्युरेशन रिजन कुठला आहे. हा जो असतो हा तुमचा कट ऑफ मोड आहे. हा ॲक्टिव्ह रिजन म्हणजे ॲक्टिव्ह मोड आहे की जसं तुमचा बेस करंट वाढवला आहे, ठीक आहे, हे बेस करंट वाढलेत. आता ह्या बेस करंटला जसं तुम्ही व्होल्टेज वाढवत गेला आहे तसं त्याचं काय झालं आहे, करंट पण इन्क्रीज गेला आहे. म्हणजे जसं तुम्ही IB वाढवाल, व्होल्टेज वाढवाल, तुमचा करंट काय होतो, वाढतो. तो म्हणजे काय असतो तुमचा
ॲक्टिव्ह रिजन असतो. आता हे जे काय आहे सॅच्युरेशन रिजन आहे, यात मग परत हा क्वाझी सॅच्युरेशन आहे, त्यालाच आपण सॉफ्ट काय म्हणतो, सॉफ्ट सॅच्युरेशन म्हणतो, की ज्यात बेसचा काय संबंध नसतो. जसं तुम्ही व्होल्टेज वाढवाल त्या प्रमाणात तुमचं काय होत असतं, करंट वाढत असतो. ठीक आहे. आणि दुसरा राहिला तुमचा हार्ड सॅच्युरेशन. तर हार्ड सॅच्युरेशनमध्ये कसं असतो, ग्रॅज्युअल इन्क्रीज झाला पाहिजे. बियॉन्ड द लिमिट जर तुम्ही जास्त व्होल्टेज वाढवलं तर सडनली तुमचा काय होतो, करंट वाढत असतो. त्याला आपण म्हणतो हार्ड सॅच्युरेशन. ठीक आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण 2 पॉवर डिव्हायसेस बघितले. एक होतं पॉवर डायोड आणि एक होतं पॉवर ट्रान्झिस्टर. थँक्यू.